बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहा देसाई यांनी पक्षाला रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केलाय। शहर अध्यक्ष पक्षाला सोडून गेल्याने शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात होता। असे असतानाच आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरू असतानाच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निकटवर्ती आणि माजी नगरसेवक असलेले मनोज प्रधान यांच्याकडे पक्षाने शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यात पक्ष प्रवेशाची मालिका सुरू झाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विक्रम खामकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेत प्रवेश केला। त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहा देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रवेश केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। या प्रवेशाच्या निमित्ताने अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे। दरम्यान पक्षाचा नवा अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी माजी नगरसेवक मनोज प्रधान यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मध्य प्रदेश भविष्य निर्वाह निधी कंपनीच्या जमिनीवरील मालकी हक्कामुळे उपवन लघु उद्योग सरकारी योजनांच्या लाभापासून आणि विविध सवलतींपासून वंचित आहे। आमदार केळकर यांनी कंपनीच्या प्रतिनिधींशी उद्योजकांसमवेत तसे मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा केली। यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे या उद्योगांची गेल्या 50 वर्षाची कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली। मध्य प्रदेश प्रॉव्हिडंट फंड कंपनीच्या मालकीची उपवन परिसरात जमीन असून जागेवर सुमारे 450 लहान उद्योग गेल्या 50 वर्षांपासून आहेत। कागदोपत्री मध्य प्रदेश प्रॉव्हिडंट फंड कंपनीचा शिक्का असल्याने या उद्योगांच्या संघटनेला अधिकृत मान्यता मिळालेली नाही। शिवाय सरकारी योजनांपासूनही वंचित राहावे लागत आहे। विशेष म्हणजे विविध कर्ज योजनेतही अडचणी भेडसावत आहेत। याबाबत येथील उद्योग संघटनेच्या प्रतिनिधींनी आमदार केळकर यांच्याकडे व्यथा मांडली होती। त्यानुसार श्री केळकर हे सरकार दरबारी पाठपुरावा करत होते। भारतीय जनता पार्टीच्या खोपड येथील कार्यालयात जनसेवकांचा जनसंवाद या उपक्रमात केळकर यांनी उद्योजक आणि मध्य प्रदेश प्रॉव्हिडंट फंड कंपनीच्या मुंबईतील प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली। यावेळी उद्योजकांना सोयी सवलती मिळवताना अडचणी येऊ नयेत यावर चर्चा करण्यात आली। श्री केळकर यांनी मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली। यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। त्यामुळे उपवन लघु उद्योग संघटनेला मोठा दिलासा मिळाला आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर तिवारी यांनी भर न्यायदान कक्षात बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला। तसेच त्यांनी या कृत्याबद्दल पश्चातापही व्यक्त केला नाही। त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तसेच ऋताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर तिवारी या वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता। हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर हल्ला असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। सर्व कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून तसेच हातात संविधानाच्या प्रती घेऊन बसले होते। यावेळी मनोज प्रधान म्हणाले की राकेश किशोर या वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला। सरन्यायाधीश म्हणजे देशाच्या न्याय प्रक्रियेतील सर्वोच्च स्थान आहे। आज तेही सुरक्षित नसतील तर देशातील एकही नागरिक सुरक्षित नाही हे स्पष्ट होत आहे। खजुराहो येथील विष्णू मंदिराबाबत किशोर यांनी याचिका दाखल केली होती। त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी खजुराहो हा जागतिक वारसा असून ते पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येत आहे, त्यामुळे पुरातत्व खात्याकडे जावे। मात्र राकेश किशोर हे ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते। त्याने बूट फेकण्याचा घृणास्पद प्रकार केला। हा बूट फेकण्याचा प्रयत्न फक्त न्यायव्यवस्थेवर नव्हता तर ते बौद्ध समाजातून आलेले असल्यानेच राकेश किशोर यांनी हे कृत्य केले आहे। याआधी भूषण गवई जेव्हा महाराष्ट्रात आले होते तेव्हाही राज्य शासनाने त्यांना प्रोटोकॉल दिला नव्हता। यावरून मागासवर्गीय माणूस सर्वोच्च स्थानी बसल्याचे या लोकांना मान्य नसल्याचे दिसून येत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते।
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेतील उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 25 लाखांची लाच घेताना अटक केली असून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत काही प्रश्न उपस्थित केलेत. ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार, प्रमोशनमधील गैरव्यवहार, पाणी टंचाई, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासनावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. ते म्हणाले, 25 लाखांची लाच घेताना पकडलेला अधिकारी प्रमोशन कसं घेतो? त्यांची 2 वेळा चौकशी झाली, त्याचं काय झालं? शासनातून आलेले अधिकारी ठाण्यात येतात आणि शासनातच परत जात नाहीत. त्यांना ठाण्यातच कोणतं श्रीखंड पुरी एवढं आवडतं? आपला एक वरिष्ठ अधिकारी 25 लाखांची लाच घेताना पकडला जातो. एवढ्या गंभीर आरोपानंतरही त्याला प्रमोशन देण्यात आलं होतं. नगर विकास विभागाने ठाणे महापालिकेच्या प्रमोशन पॉलिसीवर श्वेतपत्रिका काढली पाहिजे. पुणे भ्रष्टाचारात पुढे कोणी असं म्हणत असेल, पण ठाणं त्याही पुढे गेले असे आव्हाड म्हणाले. महापालिकेत आवडीचे अधिकारी आवडीच्या जागी वर्षानुवर्ष बसवले जातात. जे अधिकारी आवडतात त्यांनाच महत्त्वाच्या पदावर बसवलं जातं, असा घणाघात आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी ठाण्यातील बेकायदेशीर बांधकामावरील तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे कोर्टातील न्यायाधीशांमार्फत काही गंभीर प्रश्न विचारले होते आणि त्याची उत्तरं प्रशासनाने दिली नाहीत. पण त्याचं काय झालं? येऊरमध्ये बंगले बांधले गेले, त्याचा करता करविता कोण आहे? हायकोर्टाने ऑर्डर देऊनही बांधकाम सुरू आहे. अधिकारी एवढे निर्डावलेले आहेत की न्यायालयाने आदेशसुद्धा पायदळी तोडवतात. डोंगर पोखरून बंगला बांधला गेलाय, कोण विचारते? आम्हाला मत मिळतात, आम्ही निवडून येतो, बस विषय संपला, अशी संतप्त प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या पिसे पांढरापूर येथील विद्युत केंद्रात 20 मीटर अद्यावधी करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या कोट्यातून ठाण्याला देण्यात पाणी पुरवठ्यात 10% कपात करण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रात विविध स्रोतांमधून पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी 85 MLD पाणी हे मुंबई महापालिकेच्या स्रोतात ठाण्याला मिळते. या पाणी साठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, पाचपाकाडी, हजुरी, लुईसवाडी, रघुनाथनगर, नामदेववाडी, साईनाथनगर, रामचंद्रनगर, किसननगर, शिवाजीनगर, पडवळनगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्तीनगर, करवलोनगर, अंबिकानगर, ज्ञानेश्वरनगर आदी परिसरात पाणीपुरवठा केला जातो. याच भागात मंगळवारी 7 ते गुरुवारी 9 ऑक्टोबर या काळात 10% पाणी कपात लागू होणार आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा अत्यावश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेत सहकार्य करावे, असे नागरिकांना महापालिकेने आवाहन केले आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.